नमस्कार. वस्तूंच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या की आपल्या खरेदीवर त्याचा परिणाम होतोच, पण तो किती होतो? कधीतरी थोडा होतो तर कधी खूप जास्त. आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत की आर्थिक बदलांमुळे आपल्या खरेदीच्या सवयी नेमक्या कशा आणि किती बदलतात. हे बघा, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल. पेट्रोलचे भाव थोडे वाढले की लगेच चिंता वाटते. पण मिठाची पिशवी 10 रुपयांऐवजी 15 रुपयांना मिळाली तरी आपण फारसा विचार करत नाही. असं का होतं? यामागचं कारण एका महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनेत दडलेलं आहे. आणि ती संकल्पना म्हणजे मागणीची लवचिकता. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर किमतीत किंवा इतर गोष्टींमध्ये बदल झाल्यावर मागणी किती प्रमाणात बदलते याचं मोजमाप म्हणजे लवचिकता. प्राध्यापक मार्शल यांनी ही संकल्पना खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे आणि खरं सांगायचं तर ग्राहकांच्या वागणुकीची ही एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. चला तर, आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी ही संकल्पना नेमकी काय आहे आणि तिचे मुख्य प्रकार कोणते ते बघू. मग किंमत लवचिकतेचे 5 वेगवेगळे स्तर समजून घेऊ. त्यानंतर ही लवचिकता मोजतात कशी हे पाहू आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय महत्त्व आहे हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला विभाग. आपल्याला असं वाटतं की मागणीची लवचिकता म्हणजे फक्त किमतीचा खेळ आहे, पण तसं नाहीये. आपल्या मागणीवर फक्त किंमतच नाही तर इतरही काही गोष्टी परिणाम करतात आणि त्यानुसारच या लवचिकतेचे 3 मुख्य प्रकार पडतात. हे 3 प्रकार आहेत. पहिला, उत्पन्न लवचिकता, म्हणजे आपलं उत्पन्न बदलल्यावर मागणी किती बदलते. दुसरा, छेदक लवचिकता, म्हणजे समजा चहा महाग झाला तर कॉफीच्या मागणीवर काय परिणाम होतो. आणि तिसरा, किंमत लवचिकता, म्हणजे वस्तूची स्वतःची किंमत बदलल्यावर मागणी किती बदलते. यातली किंमत लवचिकता ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे आज आपण त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत. ओके, तर आता किंमत लवचिकतेच्या जगात जरा खोलवर जाऊया. म्हणजे किमतीतल्या बदलाला मागणी किती प्रतिसाद देते यानुसार तिचे एकूण 5 वेगवेगळे प्रकार किंवा पातळ्या ठरतात. चला एक एक करून पाहू. पहिला प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. नावाप्रमाणेच इथे मागणी अजिबात लवचिक नसते. म्हणजे वस्तूची किंमत कितीही वाढो किंवा कमी हो, मागणी तेवढीच राहते. उदाहरणार्थ, जीव वाचवणारी औषधं. त्यांची किंमत वाढली म्हणून कोणी ती घेणं थांबत नाही. त्यांची मागणी स्थिर राहते. आता दुसरा प्रकार, कमी लवचिक मागणी. इथे काय होतं की किमतीत जेवढा बदल होतो त्याच्या तुलनेत मागणीत खूप कमी बदल होतो. म्हणजे समजा पेट्रोलचे दर 10% वाढले तर आपण वापर पूर्णपणे थांबवत नाही, कदाचित फक्त 2-3% कमी करतो. यालाच म्हणतात कमी लवचिक मागणी. हा आलेख बघा. ही जी मागणीची रेषा आहे तिचा उतार किती तीव्र आहे पहा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. किंमत क पासून क1 पर्यंत म्हणजे भरपूर कमी झाली, पण मागणी ब पासून ब1 पर्यंत म्हणजे अगदी थोडीशीच वाढली. मीठ, दूध, अन्नधान्य यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची मागणी साधारणपणे अशीच असते. तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. हा एक प्रकारे मधला मार्ग आहे. इथे किमतीत जेवढ्या टक्क्यांनी बदल होतो, मागणीतही अगदी तेवढ्याच टक्क्यांनी बदल होतो. म्हणजे जर किंमत 50% कमी झाली तर मागणी बरोबर 50% वाढते. परफेक्ट बॅलन्स. आणि हा आलेख तेच दाखवतो. इथे किमतीतला बदल आणि मागणीतला बदल अगदी समान असतो. त्यामुळे काय होतं की वस्तूवर होणारा एकूण खर्च नेहमी सारखाच राहतो. किंमत कमी झाली तर मागणी वाढते, पण खर्च तेवढाच राहतो. चौथा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी. इथे किमतीतल्या बदलापेक्षा मागणीतला बदल खूप जास्त असतो. म्हणजे किमतीत थोडासा जरी बदल झाला तरी मागणीत प्रचंड बदल होतो. साधारणपणे ज्या चैनीच्या वस्तू असतात, जसं की महागडी गाडी किंवा स्मार्टफोन, त्यांची मागणी अशी जास्त लवचिक असते. आता ह्या आलेखाकडे बघा. ही मागणी रेषा किती पसरट किंवा सपाट आहे नाही का. याचा अर्थ असा की किंमत क वरून क1 पर्यंत म्हणजे अगदी थोडीशी कमी झाली तरी मागणी ब वरून ब1 पर्यंत म्हणजे खूप जास्त वाढली. इथे ग्राहक किमतीबद्दल खूप संवेदनशील असतात. आणि हा 5वा शेवटचा प्रकार, संपूर्ण लवचिक मागणी. खरं तर ही एक थिअरीमधली संकल्पना आहे, प्रत्यक्षात कमी दिसते. इथे काय होतं की प्रचलित किमतीला मागणी अनंत असते, पण किमतीत अगदी किंचित जरी वाढ झाली तरी मागणी 0 होते. याचा आलेख सरळ आडवा असतो.
बरं, तर आपण हे 5 प्रकार पाहिले. पण आता प्रश्न हा आहे की ही लवचिकता मोजायची कशी? म्हणजे एखादी वस्तू कमी लवचिक आहे की जास्ती लवचिक, हे आकड्यांमध्ये कसं ठरवायचं? चला आता तेच पाहूया. अर्थशास्त्रज्ञांनी यासाठी मुख्यत्वे 3 पद्धती दिल्या आहेत. एक आहे गुणोत्तर पद्धत, दुसरी बिंदू पद्धत आणि तिसरी आहे एकूण खर्च पद्धत. यापैकी प्राध्यापक मार्शल यांनी सांगितलेली एकूण खर्च पद्धत खूपच इंटरेस्टिंग आहे. चला ती जरा सविस्तर पाहूया. आता जरा या तक्त्यावर लक्ष द्या. इथेच सगळी गंमत आहे. समजा आपण ई परिस्थितीपासून सुरुवात करू. किंमत 50 रुपये असताना मागणी 2 नगांची होती, म्हणजे एकूण खर्च झाला 100 रुपये. आता किंमत कमी होऊन 20 झाली, म्हणजे अपरिस्थिती. तरीही एकूण खर्च 100 रुपयेच राहिला. जेव्हा किंमत बदलूनही खर्च बदलत नाही, तेव्हा ती असते एकक लवचिक मागणी. आता गंमत बघा, किंमत अजून कमी होऊन 10 झाली, म्हणजे अपरिस्थिती. तर एकूण खर्च 60 रुपयांवर आला, म्हणजे कमी झाला. जेव्हा किंमत आणि खर्च एकाच दिशेने जातात, म्हणजे किंमत कमी झाली आणि खर्चही कमी झाला, तेव्हा मागणी कमी लवचिक असते. या उलट किंमत वाढल्यावर खर्चही वाढत असेल तर मागणी जास्त लवचिक असते. सोपं आहे ना? आतापर्यंत आपण संकल्पना समजून घेतली, ती कशी मोजायची ते पाहिलं. पण या सगळ्याचा आपल्याला काय उपयोग? वास्तविक जगात ह्या संकल्पनेचं काय महत्त्व आहे? चला आता हे पाहूया की व्यवसाय आणि सरकारसाठी ही संकल्पना किती महत्त्वाची आहे. ही संकल्पना किती पॉवरफुल आहे हे इथे दिसतं. उत्पादक किंवा व्यावसायिक विचार करतो की वस्तूची किंमत वाढवली तर फायदा होईल की तोटा. जर मागणी अलवचिक असेल, म्हणजे किंमत वाढवूनही लोक खरेदी करणारच असतील, तर तो किंमत वाढवतो. दुसरीकडे सरकार विचार करतं की कोणत्या वस्तूंवर कर लावला तर हमखास महसूल मिळेल. मग ते पेट्रोल किंवा तंबाखूसारख्या अलवचिक मागणी असलेल्या वस्तूंवर जास्त कर लावतात. हे वाक्य सगळं काही सांगून जातं. मागणीची लवचिकता ही फक्त पुस्तकातली संकल्पना नाही, तर ती एक असं साधन आहे ज्याच्या आधारावर मोठे आर्थिक निर्णय घेतले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांवरच होत असतो. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपल्याला जगाकडे बघण्याचा एक नवा आर्थिक दृष्टिकोन मिळाला आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण बाजारात जाल किंवा एखाद्या वस्तूची किंमत बदलल्याची बातमी वाचाल, तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा, ही मागणी लवचिक आहे की अलवचिक? हा एक प्रश्न आपल्याला आपल्या आजूबाजूचं आर्थिक जग एका नव्या आणि अधिक स्पष्ट नजरेने दाखवेल.